नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर आज तुम्हाला दाखवणार आहे मस्त हेल्दी रेसिपी राजम्याची. तर पहा, मी 4 घंटे राजमा भिजत घातला होता. 4 घंट्यांनी मी बाहेर काढला राजमा, त्याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता आणलेला आहे. बाजूला ठेवते मी आता हा राजमा आणि तुम्हाला पहिला मसाला करून दाखवते. इथे मी कढई घेतलेली आहे, लोखंडाची कढई, का की आपल्याला आयन भेटावं थोडंफार, म्हणून मी लोखंडाचं कढई वापरत असते हमेशा. तर लोखंडाची कढई घेतलेली आहे. एक कांदा घेतलेला आहे मोठा आणि तो चिरून घेतलेला आहे. असा मस्त चिरून घ्यायचा. आता हा मसाल्याला आपल्याला स्मोकी स्वाद द्यायचा आहे, तर म्हणून कढईमध्ये भाजल्यावर लोखंडाच्या कढईमध्ये तर भेटणार त्याला स्मोकी स्वाद. म्हणून मी हमेशा बऱ्याचशा वस्तू लोखंडाच्या कढईमध्येच करत असते किंवा तव्यावर करत असते लोखंडाच्या, का की आपल्याला तेवढंच हेल्दी. आत्ता हल्ली जीवन कसं झालेलं आहे आपलं, नुसतं खूप भाजीपाला सगळं केमिकलनी भरलेले असतात. तर मी त्याच्यात आलं पण टाकलेलं आहे 1 इंच तुकडे करून आणि छान भाजून घ्यायचं. तर मैत्रिणींनो, भरपूर बोलावं गप्पा मारावं वाटतात, पण रेसिपी पण चालू असती. आता इथे घातलेलं आहे देठं कोथिंबीरीची आणि लसूण, 5-6 पाकळ्या लसणाच्या आहेत आणि देठं पण आहेत. आता इथे मी अर्धी वाटी खोबरं घेतलं होतं, ते किसून घेतलं. किसून घातलं तर मग लगेच बारीक होतं, म्हणून किसून घालायचं कधी पण खोबरं. आता छान असं खरपूस भाजून घे लोखंडी कढईमध्ये. मस्त स्मोकी स्वाद सुटला पाहिजे त्याला. स्मोकी स्वाद म्हणजे काय, तुम्हाला कोणाला वाटत असेल तर स्मोकी, ह्याच्यातून धूर निघाला पाहिजे आणि मग त्या मसाल्यात घुसतो तो धूर आणि मग त्याची टेस्ट वाढती. म्हणून अशा पद्धतीने जर भाजलं आणि आणखीन टेस्ट वाढती त्या मसाल्याची. तर आता छान असं मी भाजून घेते, पहा तुम्ही. आणि ही रेसिपी ना एकदम सोपी, 6 ते 7 मिनटात होणारी रेसिपी आहे. जास्त वेळ खात नाही, अगदी 6 ते 7 मिनटात रेसिपी तयार होणार. नक्की पहा व्हिडिओ, संपूर्ण व्हिडिओ पाहिला. आणि राजमा तर करत असणार आहे तुम्ही बऱ्याच वेळा, पण या पद्धतीने नसणं करत. नक्कीच पहा व्हिडिओ पुढे. तर इथे मी सफेद तीळ 2 चमचे घेतलेले आहेत. सफेद तिळाने काय होतं, कॅल्शियम तर भेटतेच आपल्याला, पण रेसिपीला जान येते. रेसिपीची चव वाढती आणखीन, म्हणतात ना जान येते म्हटल्यावर चव वाढते आणखीन. तर अशी मस्त रेसिपी बनणार आहे. तुम्ही पहा आता मस्त तांबूस भाजत आलेलं आहे आपलं. आणि हे बघा किती धूर निघतं त्याच्यातून. आणि आपण भाजायच्या वेळेस इकडं तिकडं व्हायचं नाही, लगेच भाजून होतं, जास्त वेळ पण नाही खात ते. आणि हे बऱ्यापैकी आपलं झालेलंच आहे. आता छान भाजलेलं आहे हे. आता मी ना काढूनच घेणार आहे, आता पुरे झालेलं आहे. तर हे ना मी मिक्सरच्या भांड्यातच काढते, का की आपल्याला 17 भांडी नको. परत ताटात काढा, त्याला थंड करा, परत मग दुसऱ्या भांड्यातून घ्या, तिसऱ्या भांड्यात टाका, भांडी पण निघती नाही आपली, काहीच नाही. ह्याला थोडा वेळ असं ठेवून द्यायचं आणि थंड झाल्यावर वाटायला घ्यायचं. 5 मिनटं ठेवलं तरी पुरे होते, 5 मिनटात थंड होतं. ते बघा आता थंड झालेलं आहे हे मस्त. आता याच्यात मी थोडीशी कोथिंबीर टाकते आणि पाणी टाकून बारीक वाटून घेते एकदम मस्त. असं मस्त एकदम वाटून घ्यायचं. हे पाणी टाकलं पहा, तर वाटून घेते मी. आणि इकडे लगेच मी बाजूला कुकर लावलेला आहे. म्हणजे पहा, तुम्हाला म्हटलं ना 5 ते 7 मिनटातच होणार आहे, फटाफट होतं, लगेच आपल्या घाईच्या कामाला फार उत्तम. तर इथे पहा, आता मी 2 चमचे तेल घालणार आहे. चमचे म्हणजे पळ्या आहेत छोट्या, एका पळीमध्ये 2 स्पून तेल बसतं, म्हणजे 4 स्पून तेल घातलेलं आहे मी. तेल जरा जास्तच घालायचं याला, थोडंफार आपल्याला, आपण तसं कमी घालते मी तेल हमेशा, पण जास्तच घालायचं तेल, का की ह्या जरा चमचमीत झालं ना छान वाटते. हे सांबार बनवणार आहे मी त्याचं. तर मोहरी टाकलेली आहे पहिली. मोहरीला छान फुलून द्यायचं थोडंसं पहिलं, नंतर जिरं टाकायचं. काही मैत्रिणी काय करतात, मोहरी आणि जिरं एकत्रच एकाच भांड्यात ठेवतात आणि मग एकत्रच टाकतात. मैत्रिणी तसं करायचं बिलकुल नाही. मोहरी जिरी वेगवेगळीच ठेवायची आणि वेगवेगळीच टाकायची फोडणीला, बाकी जिरी लगेच फुलती आणि मोहरी फुलत नाही लवकर. मग मोहरी जाती, जिरे जाती दळून आणि मोहरी फुलतच नाही, मोहरी राहती कच्चीच. आता मी इथं घातलेले आहे 2 चमचे मालवणी मसाला टाकते व आणि 1 चमचा काश्मीरी लाल तिखट टाकते रंगासाठी. अर्धा चमचा मी गरम मसाला टाकलेला आहे आणि अर्धा चमचा मी धने पावडर आणि पाव चमचा हळद टाकलेली आहे.
मैत्रिणींना, माझ्या मसाल्यांमध्ये सगळे मसाले आहेत, पण मी हे वरून टाकले आहे. थोडं वाटतं आपल्याला ना आणखीन थोडं छान व्हावं, आणखीन थोडं, मग थोडा पाव चमचा मी टाकलेला आहे मसाले वरती. नाही टाकलं तरी चाललं असतं. आता हा वाटलेला मसाला आहे ना, तो मी मस्त परतून घेते आता. हे बघा, रंग फार आलेला आहे, सुगंध बी फार सुटतो आहे त्याचा, कारण की मसालेच तेच वापरलेले आहेत. मस्त सगळेच मसाले छान वापरलेले आहेत. भांडी सगळी धुवून घ्यायची आपली मिक्सरची, तशीच ठेवायची नाही. आपल्याला आता पाणी वाढवायच्या वेळेस ती भांडी साफ करून घ्यायची आणि ह्याच्यातच ओतायचं. राजमा कसा असतो, थोडंसं मला वाटतं अजून तिखट घालावं, अर्धा एक चमचा, का की राजमा थोडासा ना गोड असतो. राजमा थोडा झणझणीत असल्यानं, तिखटपणा त्याला थोडासा असला ना आणखीन चव येते राजम्याला. मग थोडंसं मला वाटतंय थोडं तिखट अजून टाकायला हवी. ते बघा, थोडं मी तिखट टाकलेलं आहे, पाव चमचा, जास्त नाही. आता हे छान परसलेलं आहे. आपला राजमा धुवून घेतलेला आहे स्वच्छ. मी 4 घंटे भिजत घातला होता त्याला. आता धुवून घेऊन ठेवलेला आहे. आता ओतून द्यायचा राजमा. हे बघा, मस्त राजमा ओतून द्यायचा. मैत्रिणींनी, हा राजमा आहे ना मला प्रचंड आवडतो. आमच्याकडे हमेशा बनतो हा राजमा, आणि प्रोटीननी भरलेला आहे राजमा. त्याच्यामुळं आपल्याला खूप काही सांगून जाणारा राजमा आहे, आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी पडणारा आहे. नक्कीच कधी मध्ये आधी करत जा. राजम्याची सांबार म्हणा किंवा सुकी भाजी म्हणा, किंवा बरंच काही बनतं राजम्याचं, तर बनवत जा आणि खात जा. तुम्ही पण खात जा, मुलाबाळांना, घरातल्या माणसांना खायला घालीत जा. काही गोष्टी अशा असतात त्या खूप आपल्या शरीरासाठी उपयोगी पडणाऱ्याच असतात. तर इथे पाणी घालणार आहे मी, आणि ह्याला ना फक्त 3 शिट्ट्या करणार आहे, जास्त नाही. 3 शिट्ट्यात हा राजमा मस्त शिजणार आहे, मेणासारखा. आता मीठ टाकायचं. रंग पहा सुंदर, अजून रंग येईल त्याला. मसाल्याला खूप रंग आहे, तर रंग खूप येणार अजून पण त्याला. तर चवीनुसार मीठ टाकायचं. तुम्हाला किती लागते त्याच्यावर आहे मीठ, तुमच्यावर. मस्त एकदा ढवळून घ्यायचं आणि कुकरला बंद करून टाकायचा, का की आपल्याला फक्त 3 शिट्ट्या घेऊन उतरून घ्यायचा लगेच कुकर. मी तुम्हाला सांगितलं ना 6 ते 7 मिनटात ही रेसिपी बनणार आहे म्हणून. ती 6 ते 7 मिनटातच राजमा बनतो आहे आपल्याला, म्हणजे सकाळी टिफिनला नेण्यासाठी पण उपयोगी पडणार तुम्हाला. हे बघा, झालेलं आहे. 3 शिट्ट्या वाजल्या. राजमा आता शिजला आहे का पाहूया आपण. उतरून घेतला मी लगेच आता. हे बघा, मस्त शिजलेलं आहे, एकदम मस्त झालेलं आहे बघा, छान शिजलेलं आहे. आता मी काय करणार, दुसऱ्या भांड्यात काढणार नाही, डायरेक्ट हे कुकरमध्येच खाली करणार आहे पुरा. आणि हा रसरशीत राजमा अगदी भातावर, भाकरीवर मस्त चुरून खा किंवा कुस्करून खा, कसेही खा, खूप छान लागतो. खूप टेस्ट आहे त्याला. अशा पद्धतीने राजमा नसन केला तर नक्कीच करून पहा. तुम्ही करत असताना वेगळी पद्धत असती, त्या पद्धतीने करत असणार आहे. माझा हा राजमा रसरशीत एकदम भरलेला, रंगीत, एकदम मस्त तरीवाला कसा वाटला ते नक्कीच कमेंटमध्ये लिहून पाठवा. आणि तुम्ही बनवता का राजमा, कधी खाता का, ते पण मला पाठवा. ताई, खरंच तुमच्या कमेंट खूप छान असतात, आवडतात मला कमेंट, आणि मी तुमच्या कमेंटचे प्रत्येक उत्तर देत असते. आणि मेन तुम्ही जेवण माझं बनवताय आणि खाताय, सर्वांना आवडते, ते मेन आहे. आता पुढे मी सांगते मसाले. तर मी मसाल्याविषयी सांगणार आहे तुम्हाला. तर मी मसाले बनवलेले आहे, स्टॉक नवीन आलेला आहे. तुम्हाला कोणाला ऑर्डर द्यायची तर देऊ शकता. मी या प्रकारे मसाले बनवते, संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे. चुलीवर भाजते मसाले, गावाकडे बनवते. बऱ्याचशा वस्तू बिना केमिकलच्या आहेत, आमच्या घरच्याच असल्यामुळं शेतात पिकवलेल्या बिना केमिकलच्या वस्तू आहेत. मी डंकावर कुठते मसाला, दळत नाही चक्कीत. आणि सर्व 18 ते 19 गरम मसाले वापरलेले आहेत, हाय क्वालिटीचे गरम मसाले आहेत. त्याच्यामुळे कोणाला बी ऑर्डर करायची असली तर नक्कीच तुम्ही स्क्रीनवर नंबर देणार आहे, त्याच्यावर तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि भरपूर काही मसाल्यांची नावं आहेत, भरपूर क्वालिटीचे मसाले आहेत. कांदा लसूण मसाला, मालवणी मसाला, आगरी मसाला, मिसळ मसाला, धने पावडर, जिरे पावडर, हळद पावडर, बरेचसे मसाले आहेत. गरम मसाला आणि सर्व मसाल्यांची फ्री डिलिव्हरी आहे. तर मसाले तर घ्याच तुम्ही, स्क्रीनवर वरती नंबर दिलेला आहे, फोन करू शकता तुम्ही. आणि घरी तुम्हाला फ्री डिलिव्हरी आहे. 2 दिवसात मसाले कुठेही तुम्ही पुऱ्या महाराष्ट्रात बघितलं तरी
कुठेही जाणार मसाले. आणि माझा राजमा कसा झाला आहे मैत्रिणी नक्कीच कळवा कमेंटमध्ये. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब नसेल केले तर जरूर सबस्क्राईब करा. बाय, परत भेटूया.